नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, काल मी साताऱ्याला गेलतो, माझं थोडंसं काम होतं आणि येताना मला एक व्यक्ती भेटले। व्यक्ती म्हणले, कुठे गेलतास? मी म्हणलं असं असं माझं काम होतं आणि साताऱ्याला गेलतो, एक ठिकाणी इंटरव्ह्यू होता। मग ते म्हणले, कशाला असला इंटरव्ह्यू देतो असलाय? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर, अधिकारी हो। मी म्हणलं ठीक आहे, पण मी काय जास्त त्या व्यक्तीला बोललो नाही। पण सडनली मला त्या व्यक्तीबद्दल थोडीशी चीड आली की ह्या व्यक्तीला माझं नेचर माहीत नाही, माझा स्वभाव माहीत नाही, माझ्याबद्दल त्याला काही कल्पना नाही आहे, माझी परिस्थिती त्याला माहीत नाही आहे, काहीच माहीत नाही आहे। तो फक्त मला फोर्स करतोय की स्पर्धा परीक्षा कर। म्हणजे एकीकडून त्यानं माझी काळजी करतंय, ही चांगली गोष्ट आहे, पण दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे। माझा इंटरेस्ट कशात आहे, माझा कल कशात आहे, मला काय आवडतंय, मी कशा पद्धतीचा माणूस आहे, हे काहीच माहीत नसताना फक्त त्या गोष्टीला डिमांड आहे म्हणून ती गोष्ट करणं हे कितपत योग्य आहे? आज जर सचिन तेंडुलकर जर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागला किंवा वैभव सूर्यवंशी तो जर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागला तर त्याला कितपत यश मिळणार आहे? म्हणजे व्यक्तीचं आपल्याला पर्सनॅलिटी माहीत असली पाहिजे, त्याचा कल माहीत असला पाहिजे, त्याचा इंटरेस्ट माहीत असला पाहिजे आणि त्यानुसार जर व्यक्ती त्याच्या क्षेत्रामध्ये गेला तर तो खूप बेटर सक्सेसफुल होऊ शकतो। पण सध्या प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, एखाद्या गोष्टीला इतकं ग्लोरीफाय केलं चाललंय ना, बाकीच्या गोष्टींना डिमांडच नाहीये। म्हणजे सोशल मीडियावर एखादा ट्रेंड असतो आणि ते ट्रेंड सगळेच फॉलो करत असतात, तसं करिअरच्या बाबतीत पण व्हायला लागले। सध्या भरपूर मुलं आहेत, म्हणजे जे सध्या जास्त फेमस आहे ना तिकडं जायचंय मला। माझे गुण कसे आहेत, मी त्या गोष्टीसाठी योग्य आहे का, कॅपेबल आहे का, माझे इंटरेस्ट कशात आहे, माझं मूळ व्यक्तिमत्व कसं आहे, ह्याच्याबद्दल कोणीही विचार नाही करत आणि परत फसते सगळे पुढे झालो। बऱ्याचशा टेस्ट आहेत, बरेचसे काउन्सलर आहेत, करिअर काउन्सलर, ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करतात आणि आपल्याला सांगतात की एक्झॅक्टली आपण काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये, पण आपण ते नाही करत। आपण अशा रस्त्यावरच्याच कोणाला तरी काहीतरी ऐकतो, गावातल्या कुठल्या तरी एखाद्या माणसाला फॉलो करतो, झालं मग आपण एखादा निर्णय घेतो आणि आयुष्यभर फ्रस्ट्रेटेड राहतो। म्हणजे भेटलं तरीही असमाधानी राहतो आणि नाही भेटलं तरी पण असमाधानी राहतो, कारण भेटलं तर ते आपल्या स्वभावाचं नसतं, आपल्याला मॅच होत नसतं, आणि नाही भेटलं तर नाही भेटलं म्हणून त्याचं फ्रस्ट्रेशन राहतं। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस कधी तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल ना मोठा, त्यावेळेस पहिल्यांदा स्वतःला समजून घ्या की मी कसा आहे, माझ्यामध्ये कोणते गुण आहेत, कुठल्या गोष्टीमध्ये मला जास्त रस आहे, हे जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाहीत ना तोपर्यंत कुठलाही डिसिजन घेऊ नका। आणि ज्यावेळेस तुम्ही हे फॉलो कराल ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप पुढे जाल। आणि नाहीतर असंच कुणाचं तरी ऐकत बसलात, कोणाला जर फॉलो केला, ट्रेंडच्या मागे गेलात, तर आयुष्य वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगू इच्छितो।